बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते, कोर्टात देखील गेले होते, आपण देखील त्यावर आक्षेप घेतले. नेमकं काय मी अजून आक्षेप घेतलेला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय, माझ्या तोंडात नाही घालताय. अजून मी आक्षेप घेतलेला नाही. माझ्या तोंडात चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय, तर आपले शब्दपर्यंत मागे घ्या. योग्य वळला मी योग्य ते बोलणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार जर असल्यामुळे काय जयदेवनी त्यावेळेला ऑप्शन घेतलं होतं ते आपलं बघायला लागेल काय झालं ते नेमकं, त्यात वास्तव काय आहे ते शासनाला मी पत्र देईन, याची माहिती घ्या, देईन ना काय अडचण नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत किंवा 2 दिवस मृतदेह बाहेर ठेवला असं आपण म्हटलं. हा जो काय शिंदे गट बाहेर ठेवलेला नव्हता, बाहेर ठेवला नव्हता. शिंदे गटाचा सुकडा साहेब होणार आहे की उद्धव ठाकरेचा मागासा झालाय, पूर्ण सुकडा साफ झालाय, काय शिल्लक नाही. आणि ज्या मराठी माणसाला 30 वर्षांमध्ये मुंबईच्या बाहेर ज्या उद्धव ठाकरेंनी घालवलाय, तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुकडा साफ करायचा घालणार नाही. मी विश्वासाने बोलतोय. काय केलं मराठी माणसासाठी? ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना जन्म दिला. 30 वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती, 30 वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं याचं मला उत्तर दे, आणि मग कोणाचा सुकडा साफ होणार कळेल.